हॅलो फ्रेंड्स, आता पहा आपला डेरिव्हेटिव्ह्ज हा टॉपिक आहे, खूप मोठा टॉपिक आहे, इम्पॉर्टंट टॉपिक आहे, तो संपलेला आहे. त्याच्या रिलेटेड एक टॉपिक आहे दॅट इज ऍप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्ह. पेपर 2 चा टॉपिक आहे, सेकंड टॉपिक 12th मॅथमॅटिक्स ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह्ज, लेक्चर नंबर 1. लेक्चर नंबर 1. आता डेरिव्हेटिव्ह्ज आपण पाहिलेले राईट. डेरिव्हेटिव्ह्ज आपण पूर्ण पाहिले, त्याचे फॉर्म्युले पाहिले होते, डेरिव्हेटिव्ह कशी फाइंड आउट करायची, त्याचे वेगवेगळे टाइप्स पाहिलेले. डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शन, डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन, लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन, चेन रूल, डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन, हे सगळ्या गोष्टी पाहिल्या. पण आता त्या डेरिव्हेटिव्हचा आपल्याला यूज करायचा आहे, दॅट इज ऍप्लिकेशन्स. दॅट इज ऍप्लिकेशन. आता या डेरिव्हेटिव्हचे काही ऍप्लिकेशन्स आहेत, जसे रेट मेजर, इक्वेशन ऑफ टँजंट अँड नॉर्मल, that is approximation, that is Rolle's theorem, that is LMPT, that is maxima and minima, increasing function and decreasing function. असे खूप सारे काय त्याचे ऍप्लिकेशन्स आहेत. ते ऍप्लिकेशन्स आपल्याला डिटेल मध्ये पाहिजे. आज ह्या लेक्चर मध्ये, पहिल्या लेक्चर मध्ये एक खूप इंटरेस्टिंग ऍप्लिकेशन आहे, that is application of derivatives, that is approximation. That is approximation, ते आपल्याला पाहिजे आता. that is approximation. अप्रॉक्सिमेशन काय असतं ते आपल्याला नीट पाहू. पण आज या लेक्चर मध्ये आपल्याला शिकायचं आहे द न्यू, दॅट इज द ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह, दॅट इज द अप्रॉक्सिमेशन. ओके, मग आता आपण सुरुवात करूया आपण. ओके, अप्रॉक्सिमेशन. म्हणजे एखादे व्हॅल्यू असेल त्याची अप्रॉक्सिमेट म्हणजे जवळपास इक्वल अशी व्हॅल्यू आपण फाइंड आउट करू शकतो. ऑड नंबर असेल, ऑड नंबर त्याचा क्यूब करायचा आहे, ऑड नंबरला स्क्वेअर रूट घ्यायचे, ऑड नंबरचा लॉगॅरिथम घ्यायचे, ऑड नंबरचा e raised to the power फाइंड आउट करायची. तर या सगळ्या ऑड नंबरचे याची जे अल्जेब्रा आहे तो आपण बाय युजिंग अप्रॉक्सिमेशन, द कन्सेप्ट, द बेसिक कन्सेप्ट इज डेरिव्हेटिव्ह, अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू आपण काय करू फाइंड आउट करू शकतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आता शिकायचं आहे ना, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट व्हॉट इज द फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह. व्हॉट इज द फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह. ओके, फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह. व्हॉट इज द फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह? That is f dash x is equal to limit h tends to 0, limit h tends to 0, f of x plus h minus f of x upon h. This is the first principle of derivative. And first principle आपण derivative find out हे तुम्हाला माहिती आहे. पण f dash x at x is equal to a मला फाइंड आउट करायची. म्हणजे मला डेरिव्हेटिव्ह घ्यायची at x is equal to हे कसं माहिती का? पहा, तुम्हाला डेरिव्हेटिव्ह काढायला लावायचे at x is equal to 2, at x is equal to pi by 6, म्हणजे तुम्ही x ची व्हॅल्यू pi by 6, pi by 4 पुट करायचे, व्हॅल्यू काढायचे. त्या टाइप मध्ये मला एकदा f dash x फाइंड आउट करायचं. दिस इज f dash x. मला f dash x फाइंड आउट करायचं, but at x is equal to a हा पॉइंटला काढायचा. म्हणजे पुट x is equal to a अतिशय सोपं. म्हणजे f dash of a this is equal to limit h tends to 0 f of a plus h minus f of a upon h. H is a small increment. H is a small increment in x. H is small increment in x. H is a small increment in x. Now, or small increment in a म्हटलं तरी चालेल, or x म्हटलं तरी चालेल, or a म्हटलं तरी चालेल. आपण a ला फाइंड आउट करतो. ओके, h is small increment in x. आता हा h इकडे डिवाइड आहे, इकडे आला मल्टिपल. पहिलं लिमिट मला कॅन्सल करायचं. when I cancel this limit, this value this is equal to this become approximate. कशी f dash of a is equal to f dash of a, and this become approximately equal. This sign means equal but approximate.
but approximate. हे लक्षात ठेवा. This f dash of a is equal to f of a plus h. f of a plus h minus f of a upon h. This h is dividable. Make it multiplicable. That is h into f dash of a is approximately equal to f of a plus h minus f of a. आता हा मायनस इकडे आला म्हणून प्लस म्हणजे f of a plus h into f dash of a is approximately equal to f of a plus h. f of a plus h म्हणजे f of a plus h is approximately equal to f of a plus h into f dash of a. This is the formula. This is the formula for approximation. Formula for approximation. This is very simple. This is the very simple formula. आपण हा फॉर्म्युला कुठून आणला? By using first principle. By using first principle आपण हा approximation चा फॉर्म्युला काय केला? डिराइव्ह केला की जनरली आपण सांगितलं तुम्हाला. ओके? What is the formula? आपला हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. f of a plus h. f of a plus h is approximately equal to f of a plus h into f dash of a. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. तुम्हाला प्रत्येक एक्झाम्पल सॉल्व्ह करता येईल. अजिबात एकही एक्झाम्पल अवघड नाही पडणार. एकही एक्झाम्पल अवघड नाही अजिबात. फक्त तुम्हाला व्यवस्थित फॉर्म्युला आला पाहिजे. तुम्हाला डेरिव्हेटिव्हज फाइंड आउट करता आला पाहिजे. सगळे फॉर्म्युले आणि सगळे डेरिव्हेटिव्ह माहित असेल. हा फॉर्म्युला वापरून आपण कोणतीही अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू काय करू शकतो? फाइंड आउट करू शकतो. ओके? आता approximation वर आधारित एक एक्सरसाइज आहे. that is exercise 2.2. that is exercise 2.2, right? exercise 2.2 ही आपण पाहणार आहोत. ओके? ही सोपी एक्सरसाइज आहे. फक्त हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. that is f of a plus h is approximately equal to f of a plus h into f dash of a. ओके? तर लक्षात घ्या. ओके? आता आपण एक्सरसाइज सुरुवात करू का? Exercise 2.2. Find the approximate value of question number 1. Find the approximate value of given functions at required point. At required point. First example, that is under root of 8.95. The second example is cube root of 28. The third example is fifth root of, that is 31.98. And fourth example is 3.97 raised to the power of 4. And fifth example is 4.01 bracket. 4.01 bracket. हे पाच व्हॅल्यूचे पाच एक्झाम्पल जे आहेत त्याचे आपल्याला काय फाइंड आउट करायचे? अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू. ओके, आपण फाइंड आउट करूया. चलो फर्स्ट एक्झाम्पल आपण फाइंड आउट करू. आता पहा, अतिशय सोपं. याची मला अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू फाइंड आउट करायची. फर्स्ट एक्झाम्पल घेतो. First example answer. I want to find the approximate value of 8.95, right? 8.95. पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती व्हॅल्यू किती आहे काय आहे त्याच्याशी घेणं देणं नाही. ती व्हॅल्यू म्हणून x मानायचा आणि आपलं एक फंक्शन तयार करायचं f ऑफ ते कोणतं आहे? रूट x. ती व्हॅल्यू म्हणजे x आहे. ती व्हॅल्यू म्हणजे काय? x. म्हणजे पहिली सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे काय? आपलं फंक्शन तयार करायचं. आपलं काय तयार करायचं? फंक्शन. What is my f of x? That is under root of x. फंक्शन तयार करायचं. बस
तर तुम्हाला जर 5 एक्झाम्पल झाले, हे फंक्शन काय होणार सांगा, क्यूब रूट ऑफ x. अतिशय सोपं, क्यूब रूट ऑफ x. हे फंक्शन काय करणार, फिफ्थ रूट ऑफ x. हे फंक्शन तयार करणार x रेज टू द पॉवर 4 आणि हे फंक्शन तयार करणार x रेज टू द पॉवर 3. इतकं सोपं आहे. अशा पद्धतीने एकदा फंक्शन तयार झालं, लगेच त्याची डेरिव्हेटिव्ह काढायची, लगेच त्याची काय करायची, डेरिव्हेटिव्ह. दॅट इज f dash x. That is f dash. What is derivative of root x? 1 upon 2 root x. 1 upon 2 root x. Okay? एवढं झालं. आता व्हॅल्यू काढायची. आता काय करायचं? कुणाचं रूट काढायचं मला 8.95. लक्षात ठेवा, ज्या व्हॅल्यूचं अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू काढायची असेल ती व्हॅल्यू म्हणजे a plus h असते. ती व्हॅल्यू म्हणजे काय असते, a plus h. काय असणार a plus h. ओके, लक्षात घ्या. a plus h किती आहे, 8.95. that is 8.95. this is a plus h. इथं a plus h किती आहे, 20 आहे. इथं a plus h किती आहे, 31.90. इथं a plus h किती आहे, 3.97. आणि तिथं a plus h किती आहे, 4.0. this is a plus h. आता तुम्ही माणसा यातला a कोणता h कोणता, मला a plus h पण हवाय, a पण हवाय आणि h पण हवाय. ओके, लक्षात घ्या. a म्हणजे कोण असं म्हणतो, a म्हणजे याच्या जवळपासची अशी व्हॅल्यू जिचं स्क्वेअर रूट निघतंय. म्हणजे 8.95 स्क्वेअर रूट काढणं अवघड आहे, पण याच्या जवळ कोण आहे, 9. त्याचा स्क्वेअर रूट मला फाइंड आउट करायचं लगेच. व्हॉट इज द स्क्वेअर रूट ऑफ 9? 3. मग तो a असतो. तो किती असतो, a. दॅट इज 9. सॉरी, a इज व्हॉट, त्या जवळपासची व्हॅल्यू ज्याचं स्क्वेअर रूट निघतं, दॅट इज 9. मग a जर 9 आला, a जर 9 आला तर a ची व्हॅल्यू पुट करून h किती येणार, h सांगा बरं, h किती येणार, व्हॉट इज h? a जर 9 असेल तर h किती येणार, तुम्ही सांगा मला. मायनस 8.95, 9 मधून 95 गेले किती राहिले, 0.05 मायनस 0.05. कारण की 8.95 and 0.05 जर यांची ऍडिशन केली 5 5 10 हात चालले 9 ने 10 हात चालले, दॅट इज 9.00. आलं लक्षात, दॅट इज मायनस 0.05. म्हणजे मला a plus h भेटला, तिथं व्हॅल्यूज असते. a म्हणजे अशी व्हॅल्यू ज्या जवळपास त्याचं उत्तर निघतं आणि h म्हणजे अशी व्हॅल्यू की a लगेच मिळते. हे व्हॅल्यू सॉल्व्ह केले h लगेच मिळतात. जर फॉर्म्युला पाहिला जर इथपर्यंत आलं, व्हॉट इज द फॉर्म्युला, व्हॉट इज द फॉर्म्युला, लक्ष द्या बघा, बारीक लक्ष द्या. फॉर्म्युला असा आहे, मी तो कोपऱ्यात लिहितो बघा, f of a plus h is approximately equal to f of a plus h into f dash of a. ही माझी LHS आहे. LHS म्हणजे कोण आहे, माझा क्वेश्चन. f of a plus h is my question and this is my answer. This is my answer. या आन्सर मध्ये मला कुणाची गरज आहे, गरज महत्वाची. मला f of a ची गरज आहे. मला कोणाची गरज आहे, f of a ची. h माझ्याकडे ऑलरेडी आहे, h मी फाइंड आउट करतो आणि मला f dash of a ची गरज आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट f of a ची गरज आहे, f dash of a ची गरज आहे मला. मग f of x कोण आहे माझा, f of x कोण आहे माझा, रूट x. किती आहे माझा, रूट x. मला f of a ची गरज आहे, कारण त्यात आहे ना, f of a ची गरज आहे ना, म्हणजे त्याच्यात आहे म्हणजे मला ते फाइंड आउट केलं पाहिजे ना, फॉर्म्युला काय आहे म्हटलं, f of a is equal to अंडर रूट ऑफ a आणि a ची व्हॅल्यू किती आहे, a ची व्हॅल्यू किती, 9. मग रूट 9 ची व्हॅल्यू किती, 3. किती दिली 3. मग f of a ची व्हॅल्यू किती आहे, 3. याची गरज आहे मला, याची काय मला गरज. दुसरी गोष्ट, मला f dash of a ची गरज आहे. f dash of a काय नाही, f dash of x माहित असणं गरजेचं आहे. म्हणजे f dash of x that is 1 upon 2 root x. बघा लगेच बघा, f dash of x काय 1 upon 2 root x. बरोबर, तो झाला. मग f dash of a म्हणजे काय 1 upon 2 under root of a आणि a ची व्हॅल्यू किती आहे, 9. म्हणजे f dash of a ची व्हॅल्यू काय 1 upon 2 root 9. that is equal to 1 upon 2 into 3. 3 गुणे 7, 1 upon 6. that is f dash of a. That is f dash of a. And simple. Now our formula. मला f of a मिळाला, मला f dash of a मिळाला, मला सगळं मिळालं. मला
सगळं मिळालं मला, फॉर्म्युल्यामध्ये जेवढं लागतं तेवढं मला भेटलं. ओके, मग व्हॉट इज माय फॉर्म्युला? व्हॉट इज माय फॉर्म्युला? फॉर्म्युला इज व्हॉट? f of a plus h is approximately equal to f of a plus h into f dash of a. f of a plus h म्हणजे डायरेक्ट आपला क्वेश्चन असतो 8.95 and this is equal to what is f of a? 3. इथे बनवू 3 plus what is my h? minus 0.0 minus 0.01 and what is my f dash of 1/6? that is 1/6. and जर हे सॉल्व केलं, जर हे सॉल्व केलं तर एलसीएम किती आला? 6 3 18. हे काय होणार? मायनस 0.05. तर 18 मायनस 0.05 किती आन्सर येते? 18 00 नंतर 0.05 5 1 that is 9 that is 1 that is 7 and 1 the 17.95. 17.95 divided by 6 and can 17.95 divided by 7 साहित्य काढा. 6 गुणे 12 13 14 15 16 17 5 point 5 59 that is 59 साइन 9 सब 54 6 55 55 57 5 5 30 साइन number 69 2.69 is the answer. That is under root of 8.95. This is the part of calculation. हे तुम्ही calculation करू, पण process is important. Process is important. हे अजून पुढे जाऊन व्हॅल्यू जरी फाइंड आउट केलं तरी टेन्शन नाही करा. अतिशय सोपं आहे. अतिशय सोपं आहे. This is the first example. This is the first example of calculation. व्यवस्थित बघून घ्या. व्यवस्थित बघून घ्या मी कसं फाइंड आउट करेन. मला काय यूज करायचंय, मला काय यूज करायचं नाहीये, हे सगळ्यात महत्त्वाची गोष्टी. कोणत्या व्हॅल्यू यूज करायचे ते. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आलं का लक्षात? ओके, आपण अजून एक एक्झाम्पल सॉल्व करू म्हणजे तुम्हाला अजून लक्षात येईल. ओके, दॅट इज वी हॅव टू फाइंड the second example is cube root of 28. Cube root of 28. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पहिलं फंक्शन शोधायचं. What is f of x? That is cube root of x. That is cube root of x. आणि याची डेरिव्हेटिव्ह घेणं अवघड आहे. याचा अर्थ आपण जरा x raised to काय करू 1/3. x raised to काय करू 1/3. This is my f of x. This is my f of x. काय पण डेरिव्हेटिव्ह काढायची. What is my f dash x? लगेच डेरिव्हेटिव्ह काढून घ्यायची. एकदा फंक्शन कळलं ना लगेच डेरिव्हेटिव्ह काढायचे. 1/3 x raised to 1/3 minus 2 that is 1/3 x raised to काय minus 2/3 म्हणजे 1/3 x raised to the power 2/3 that is f dash x. That is f dash x. हा f of x भेटला, f dash x भेटला. ह्या दोन गोष्टी झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी व्हॅल्यू फाइंड आउट करायची तो a plus h असतो. तो कोण असतो? a plus h ची व्हॅल्यू आहे 28. किती? 28. मग a कोण असतो? त्याच्या जवळची व्हॅल्यू ज्याचं क्यूब रूट निघतंय. 5 च्या जवळ कोण आहे ज्याचं क्यूब रूट निघतंय? 27. 27. a आला 27. मग a जर 27 असेल तर h किती येणार? ऑब्वियसली 1. बघा लगेच a जर 27 असेल तर h किती येणार? 1. ह्या व्हॅल्यू आल्यानंतर मला गरज कोणाची आहे? मला f of a शोधायचं आहे. मला कोण शोधायचं आहे? f of a. आणि मला शोधायचं आहे f dash of a. मला शोधायचं आहे f of a. मला शोधायचं f dash of a. कारण फॉर्म्युल्यामध्ये लागतात ते आपल्याला. फॉर्म्युल्यामध्ये लागतात. मग f of a शोधायचं आहे. मग f of a शोधण्यासाठी f of x माहित असणं गरजेचं आहे. मग f of x किती आहे?
f of x क्यूब रूट ऑफ x, क्यूब रूट ऑफ x. मला शोधायचं f of a म्हणजे क्यूब रूट ऑफ 27 आणि मग f of a ची a क्यूब रूट ऑफ a ना, a ची व्हॅल्यू किती आहे 27, that is cube root of 27, that is 3, that is 3. मग f of a किती आला 3, जो मला गरजेचा आहे, जो मला गरजेचा आहे. आता मला शोधायचं आहे f dash of a. आता f dash of a शोधण्यासाठी f dash of x माहित असणं गरजेचं आहे. मग f dash of x that is equal to हे बघा इथे f dash of x 1 upon 3x raised to the power 2 by 3. मग f dash of a मला फाइंड आउट करायचं आहे. that is 1 upon 3 a raised to the power 2 by 3, 1 upon 3 a raised to the power 2 by 3. मग a ची व्हॅल्यू किती आहे 27. मग f dash of a is equal to 1 upon 3 27 raised to the power 2 by 3. आता फाइंड आउट करतो आम्ही 1 upon 3 27 चा 1 by 3 and bracket चा स्क्वेअर. 2 by 3 म्हणजे काय, इंडेक्स चा मल्टिप्लिकेशन होतं ना, हे बेसिकली. मग आता 1 upon 3 into 27 चा 1 by 3 कोण असतो 3 आणि त्याचा काय करायचा स्क्वेअर, किती येणार तो 9. that is 1 upon 3 into 9 9 3 27, that is 1 upon 27. हा आला f dash of a, हा काय आला f dash of a 1 upon 27. आणि आता फक्त उरला फॉर्म्युला. काय उरला फॉर्म्युला. व्हॉट इज फॉर्म्युला, f of a plus h is approximately equal to f of a plus h into f dash of a and approximately equal to cube root of 28 is equal to f of a ची व्हॅल्यू काय, f of a ची व्हॅल्यू 3 plus h ची व्हॅल्यू काय 1 आणि f of a ची व्हॅल्यू काय 1 upon 27, 1 upon 27 and this is equal to that is 27 7 3 21 4 2 3 6 आणि 7 plus 1 that is 72 upon 27, that is equal to f 9 3 7 9 8 72 8. this is equal to 3 दुने 6 3 7 18 2 3 7 18 2.66, that is cube root of 28. Okay, this is the answer. And this is 3 point na. This is 81, 82, 82. It is 82 upon 27. This is 3 point something, right? 3.03 something like that. Okay? अशा पद्धतीने मानलो. This is approximation. आता उरलेली आपली 2 एक्झाम्पल सॉल्व केली. आज तुम्ही 3 एक्झाम्पल घरी ट्राय करा. 3 एक्झाम्पल घरी ट्राय करा. तुम्हाला आली तर आली बघा. आली तर खूप चांगलं आहे. नाहीतर नेक्स्ट लेक्चरला मी 3 एक्झाम्पल काय करणार आहे? सॉल्व करणार आहे. पण the process is very important. पहिलं लेक्चर आहे आज. अप्रॉक्सिमेशनची जी प्रोसेस मी शिकवली ती खूप खूप महत्त्वाची आहे. ओके, द प्रोसेस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला फंक्शन ओळखता आलं पाहिजे, नंतर त्याची डेरिव्हेटिव्ह घेता आली पाहिजे, नंतर a प्लस h व्हॅल्यू ओळखता आली पाहिजे, नंतर a ची व्हॅल्यू ओळखता आली पाहिजे, नंतर h ची व्हॅल्यू ओळखता आली पाहिजे, नंतर f ऑफ a फाइंड आउट करायचं आहे, नंतर f डॅश ऑफ a फाइंड आउट करायचं आहे आणि नंतर काय यूज करायचं आहे? फॉर्म्युला. काय यूज करायचं आहे? फॉर्म्युला. आलं का लक्षात?
ओके, थँक्यू. नेक्स्ट लेक्चरला पाहू आपण आता.